आखाती देशात सुरू असलेले युद्ध तसेच देशातील वाढत्या महागाई, इंधन संकट आणि आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना येत्या काळात काटकसरीने राहण्याचे आवाहन केले आहे. सोने खरेदी टाळा, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, इलेक्ट्रिक वाहने वापरा, सार्वजनिक वाहतूक प्राधान्य द्या असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. त्यातच या आवाहनांना कोल्हापुरात अखिल भारत हिंदू महासभेने तीव्र विरोध दर्शवला आहे. जनतेला विविध सूचना देण्याऐवजी प्रथम शासन व्यवस्थेने स्वतः आदर्श घालावा, सर्व आमदार खासदारांची पेन्शन बंद करा, त्यांच्या वाहन ताफ्यावरील अनावश्यक खर्च कमी करा अशी मागणी महासभेने केली आहे. आज आपण अखिल भारत हिंदू महासभा पक्ष यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करण्यात आलं होतं. विषय असा होता की प्रधानमंत्री मोदींनी जे देशाच्या जनतेला आवाहन केलेलं आहे की सोनं कमी खरेदी करा, खाद्यतेल कमी वापरा, खाजगी गाड्यांचा वापर कमी करा व सार्वजनिक गाड्यांचा वापर करा, इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करा, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. वर्क फ्रॉम होम करा, खाजगी क्लासेस जे आहेत ते पण वर्क फ्रॉम होम करा किंवा ऑनलाईन करा. तर या सर्व गोष्टी प्रामुख्यानं आम्हाला एक त्यांना आव्हान करायचं आहे की प्रथम तिन्ही ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत, मग जनतेला, प्रथम शासन आणि मग जनता असं केलं तर ते योग्य दिसेल. कारण कसं आहे की ऑलरेडी मंत्री लोक असतील किंवा आमदार खासदार असतील यांच्या जो गाड्यांचा ताफा जर का बघितला तर पुढं 5 गाड्या 10 गाड्या, मागं 5 गाड्या 10 गाड्या, तर त्याच्यामध्ये तेल खर्च होत नाही का किंवा पेट्रोल खर्च होत नाही का, या सर्व गोष्टी होत नाहीत का? वास्तविक बघायला गेलं तर यांचे जे फंक्शन्स असतात, मोठमोठी जेवण वगैरे किंवा या ज्या सगळ्या गोष्टी असतात तर याच्यामध्ये खाद्यतेल वापरलं जात नाही का? तर यांच्या सर्व गोष्टींना मुभा आहे आणि पहिला जनतेने या सगळ्या आत्मसात करायच्या आणि मग आम्ही आत्मसात करू. तर असं इथनं पुढं अजिबात चालणार नाही. पहिला काय असेल ते प्रशासनानं किंवा लोकप्रतिनिधींनी पहिला या सर्व गोष्टी आत्मसात कराव्यात, स्वतः आपण लागू करून घ्याव्यात आणि मग हे जनतेवर थोपावं. हजारो आणि लाखो करोडो ज्या रकमेच्या ज्या पेन्शनी दिल्या जातात, म्हणजे पेन्शनवर जो खर्च होतो तो हजारो कोटीचा खर्च आहे देशामध्ये. महाराष्ट्रामध्ये पण हजारो शेकडो कोटीचा खर्च आहे या पेन्शनमध्ये. तर या पेन्शन पण बंद कराव्यात किंवा कमीत कमी पेन्शन करावी. या गोष्टीला खर्च झालेला त्यांना चालतो, पेन्शन वगैरे या गोष्टीला, परंतु सर्वसामान्य नागरिकांना काय सहन करावं लागत आहे. सर्वसामान्य जो नागरिक आहे, जो खाजगी ठिकाणी नोकरी करून पेन्शन मिळवायच्या संदर्भात सगळ्या त्याच्या गोष्टी असतात, त्या पण आता शासनानं बंद केलेल्या आहेत. म्हणजे तुमच्या पेन्शन चालतात परंतु सर्वसामान्य नागरिकाला पेन्शन मिळू नये, म्हणजे सर्वसामान्य नागरिक मरून जावा का, अशी कुठे भावना चालू आहे का? या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करावा आणि या सर्व गोष्टींची आम्हाला सखोल त्यांनी उत्तरं द्यावीत. आणखीन एक विषय आहे महत्त्वाचा की ज्या जिल्ह्यामध्ये मंत्रीगण आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे स्वतःच्या मतदारसंघामध्ये फिरताना पण 10 गाड्या घेऊन फिरतात. म्हणजे नक्षलग्रस्त एरियामध्ये फिरल्यासारखं तुम्ही फिरताय. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला मतदान पाहिजे आहे त्यावेळेला तुम्ही प्रत्येकाच्या दारात येता, त्यावेळेला नक्षलग्रस्त तुम्हाला वाटत नाहीत. आणि अशा टायमाला ज्यावेळेला तुम्ही निवडून होऊन जातायसा त्यावेळेला मात्र तुम्हाला प्रोटेक्शन पाहिजे, पुढे 4 गाड्या पाहिजे, मागं 4 गाड्या पाहिजे. हे कितपत योग्य आहे?